नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बैलपोळ्याविषयी माहिती। तर चला मग, आज आपण आलेलो आहोत मौजे सिद्धनाथ बोरगाव या गावी। मित्रांनो, सेलू येथील हे छोटंसं गाव पहा। या गावामध्ये आपले शेतकरी मंडळी आपली बैलजोडी घेऊन पाराजवळ म्हणजेच हनुमान मंदिराजवळ जमलेली आहे। सर्व या ठिकाणी वाट पाहत आहेत, ती म्हणजे त्या शुभ मुहूर्ताची, ज्या मुहूर्तावर या ठिकाणी बैलजोडीची, आपल्या बैलजोडीचं ह्या ठिकाणी देवामार्फत म्हणजेच ब्राह्मणामार्फत ह्या ठिकाणी पहा लग्न लावलं जाते। आलेली आहे ती शुभ घटिका। या ठिकाणी नारायण गुरु लग्न सोहळा पार पाडत आहेत। सर्व मंडळी अक्षदा टाकून मान्यता देत आहेत। या ठिकाणी गुरु मंगलाष्टका या ठिकाणी गात आहे आणि आता लग्न लागलेलं आहे। मित्रांनो, पहा कशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी राजा आपल्या बैलजोडीला पाराच्या चारही बाजूनं या ठिकाणी देवाला नमन करण्यासाठी फिरवत आहे। ह्या ठिकाणी पाराला म्हणजे हनुमान मंदिराला वेढा घालून शेतकरी आपापली बैलजोडी आता गावभर मिरवणार पहा। पण सिद्धनाथ बोरगाव मधील हा खिल्लारी बैल काही त्या शेतकऱ्याला मानत नाही, जुमानत नाही। कसला आहे सर्जा राजा। आता पहा, बोरगाव मधील ही प्रथा, या ठिकाणी माता जगदंबेचं मंदिर आहे। लोक ह्या ठिकाणी जगदंबे मातेला सुद्धा ह्या ठिकाणी नमन करतात आणि आईच्या या मंदिराला सुद्धा आपल्या बैलजोडीला घेऊन वेढा घालतात आणि अशा प्रकारे या गावातील शेतकरी वर्ग आपापल्या बैलजोडीला घेऊन कशा डौलानं मिरवत आहे। वा रे वा माझ्या सर्जा। मित्रांनो, शेतकरी हा आपल्या बैलांना जीवापाड जपत असतो। वर्षभर त्याची बैल सुद्धा त्याच्यासाठी शेतामध्ये राब राबतात आणि हाच तो दिवस त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा। आणि बोरगाव मधील शेतकरी ती कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये कुठेच माग पडत नाही। मित्रांनो, आज बैलजोडी ही फक्त नावालाच राहिलेली आहे, कारण की आज बैलांची जागा घेतली ट्रॅक्टरनी, वेगवेगळ्या यंत्रांनी। परंतु मित्रांनो, विसरता कामा नये हे जे बैलजोडी असते ती अशा ठिकाणी जाऊ शकते ज्या ठिकाणी तुमचं ट्रॅक्टर आणि यंत्र सुद्धा माघार घेईल, त्या ठिकाणी थांबेल। म्हणून या भारतीय संस्कृतीमधील बैलपोळा या सणाला विसरता कामा नये। मी संदीप सूर्यवंशी बोरगाववरून
आपल्यासाठी लाईव्ह आलेलो आहे। या ठिकाणी माझ्यासोबत कालिदासराव लिपणे आणि ही त्यांची बैलजोडी पहा कशी डौलदार आहे ना मित्रांनो। बैलांना मिरवून आणल्यानंतर शेतकरी आपल्या घरी घेऊन येतो आणि त्या ठिकाणी त्याची हौस पुरवली जाते, पुरणपोळी भरवली जाते, त्याचे पाय धुवून त्यांची पूजा केली जाते आणि परत एकदा त्या ठिकाणी मंगलाष्टका गाऊन त्या ठिकाणी परत एकदा लग्न लावलं जाते आणि त्यानंतर परत एकदा ही बैलजोडी पाराकडे फिरून देवाला नमन करून मगच ती घरी आणली जाते आणि त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।